श्रावणी, आय डोंट अंडरस्टँड. मी हे सर्व तुझ्याबरोबर शेअर का केलं? कदाचित इतकं क्लोज माझ्या आयुष्यात कोणी आलंच नाही. पण श्रावणी, प्लीज, तुला जे काही सांगितलं ते आपल्यातच ठेव. टी डोंट वरी, मी हे कुणालाही सांगणार नाही. थँक्स. वेटर. श्रावणी, आपली इंडस्ट्री कशी आहे तुला माहित आहे. माझ्या पर्सनल लाईफबद्दल कोणाला काही माहीत पडलं तर त्याचं गॉसिप व्हायला जास्त वेळ लागणार नाही. टी रिलॅक्स. माझ्यावर विश्वास नाही आहे का? ऑफकोर्स श्रावणी. थँक्स अ लॉट. श्रावणी, इतक्या वर्षानंतर जिच्यावर विश्वास ठेवावा, मनातली गोष्ट शेअर करावी, अशी मैत्रीण तुझ्या रूपात मला मिळाली आहे. थँक्स. देवयानी, देवयानी, विक्रम, तुम्ही दोघं इकडे कसे काय? केटी, माय सिस देवयानी. आणि हा विक्रम, तिचा हबी विक्रमादित्य राजेश शिर्के. ऑफकोर्स, यांना कोण ओळखत नाही. हॅलो विक्रम, आय एम केटी, केतन तलसानिया. तुमचे नाव बरंच ऐकून आहे. ॲड वर्ल्डमधली खूप फेमस पर्सनॅलिटी आहात तुम्ही. आय एम ऑनर्ड. विक्रम, मी सध्या यांच्याच ॲड एजन्सीमध्ये काम करते. एका नवीन प्रोजेक्टबद्दल आम्ही डिस्कशन करायला इकडे आलो होतो. हो, देन यू कंटिन्यू प्लीज. नाही, आय मीन आमचं डिस्कशन झालं आहे ऑलरेडी. आणि असंही आता उशीर होतोय, सो निघायला हवं आपल्याला सुद्धा. ऑफकोर्स. ओके, बाय. बाय. देव, आता मी निघते. आपण पुढच्या वेळी भेटलो ना की मनसोक्त गप्पा मारूया. हां, बाय विक्रम. श्रावणी, घरी ये एकदा. हो, नक्की. बाय.
येस सर. मेन कोर्स में कुछ स्टार्टर. एक फ्रेश लाईन सोडा आमच्यासाठी देव्याने. तुला काय सांगायचं? नाही नको. आता एवढे घेऊन या, बाकी ऑर्डर देतो. ओके थँक्यू सर. देव्याने काय झालं? श्रावणी भेटल्यापासून आम्ही बघतोय तू खूप डिस्टर्ब वाटतेस. तू काही ऑर्डर पण दिली नाहीस. काय झालं? श्रावणी अशी काय वागली? मला काही कळतच नाहीये. असं काय वागली श्रावणी की ज्याने तू एवढी डिस्टर्ब झालीस? एवढ्या रात्री बॉस बरोबर इथे असं हातात हात घालून मला नाही पटत. तो बॉस स्वयानी सुद्धा. कमॉन देव्यानी, त्या टिपिकल मिडल क्लास लोकांसारखी बोलू नकोस. या प्रोफेशनमध्ये मालकानी एखाद्या मॉडेल बरोबर हॉटेलमध्ये जाणं ही खूप सर्वसामान्य गोष्ट आहे. त्याचा तुला एवढा का त्रास होतो? प्रत्येक प्रोफेशनची एक वेळ असते. त्या वेळेत आपले डिस्कशन्स आणि मीटिंग्स आटपून घ्यायला हव्यात असं मला वाटतं. आणि मला बघून ती अशी अनकम्फर्टेबल का झाली? हे बघ, मला एवढंच कळतं की यावेळी श्रावणीने घरी असायला हवं. आम्हाला काय वाटतं ना की 7च्या आत घराची वेळ आहे ना, ही मुलींनी आता सोडून द्यायला पाहिजे. तुला काय वाटतं? वाटतं ना, पण 7 नंतर आपण कुठे चाललोय हे आई वडिलांच्या नजरेला नजर देऊन सांगता येत असेल ना, तर मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आम्हाला असं वाटतं की आता प्रत्येक प्रोफेशनमध्ये इतकी कॉम्पिटिशन आहे की प्रत्येक सेकंदाला निर्णय बदलत असतात. आणि हे सगळेच बदललेले निर्णय घरी सांगायचे म्हणजे. मान्य आहे मला, पण म्हणजे रिलेशन्सना काहीच अर्थ नाही. आणि असं हातात हात घेऊन बसणं हा सुद्धा प्रोफेशनचाच भाग आहे का? नाही, तुझं डिस्टर्ब होणं आम्ही समजू शकतो देव्याने, पण ती काय आता. या थँक्यू. पण श्रावणी आता लहान राहिली नाहीये. तिचे निर्णय ती स्वतः घेऊ शकते. नाही, तेवढी समज आजही श्रावणीमध्ये नाही आहे. आणि हे मी सांगू शकते कारण मी तिला जास्त जवळून ओळखते. आठवते तुला विक्रम, तुझ्या पार्टीत जेव्हा श्रावणी आली होती तेव्हा ती इतकी दारू प्याली होती की तू आम्हाला फोन करून बोलावून घेतलं होतंस. तेव्हापासून तर तिची जास्तच काळजी वाटते मला. नाही, ऍक्च्युली देव्याने तेव्हा असं घडलं होतं की. विक्रम, तुला कळतंय ना मी काय बोलते? कळतंय आम्हाला तुला काय म्हणायचं. आणि हेही कळतंय की आपण आता जर वेळेत ऑर्डर दिली नाही तर हे हॉटेल बंद होईल आणि लोकांची भरलेली पोटं बघून आपल्याला आपली ट्रीट साजरी करायला लागेल. कळतंय ना? तेव्हा सॉरी. वेट.
केटी थँक्स फॉर युअर डिनर पार्टी. थँक्स फॉर कंपनी. डिनरच्या निमित्ताने तुझ्याशी बोलता आला. केटी तू पण ना. गुड नाईट. श्रावणी थांब. आत्ता तुला सोडायला कोण आलं होतं? माझा मित्र आला होता. खरं सांग. मॉम मला एक कळत नाहीये. मी जे सांगते त्याच्यावर तुझा विश्वास का बसत नाहीये? श्रावणी, तो केटी होता ना? हो, तो केटीच होता. तू खोटं का बोललीस? मग मी तुझ्याशी खोटं नाही बोलले. केटी माझा चांगला मित्र आहे आणि माझा मित्र मला घरी सोडायला आला. तेच तर मला तुला सांगायचं आहे. तुमच्या बरोबर आणखीन कोणी होतं की दोघंच होतात? मॉम, मी आणि केटी आम्ही फक्त दोघं जण डिनरला गेलो होतो. काही प्रॉब्लेम आहे? मला एक कळत नाही. तू पूर्वी अशी अजिबात नव्हतीस मॉम. योच्या सांगण्यावरून तू अशी वागायला लागलीस, हो ना? श्रावू, तू केटी बरोबर एवढ्या रात्री एकटीच? मॉम प्लीज. मॉम, मी एक मॉडेल आहे. फॅशन इंडस्ट्रीत काम करते. मित्रांबरोबर डिनरला जाणं, लेट नाईट पार्टी लाईफ, हा सगळा माझ्या एका प्रोफेशनचाच भाग आहे. लाईफस्टाईल आहे माझी ना. मॉम, PR वाढवण्यासाठी हे सगळं करावंच लागतं. श्रावू, तुझ्या मॉडेलिंगचं कौतुक मला सांगू नकोस. हे बघ, तुझं जर काही चुकत असेल तर मला तर त्याबद्दल सांगण्याची तुला काही गरज नाहीये. काय चूक काय बरोबर हे मला चांगलं कळतं. मॉम, तू जर माझ्यावर असं नेहमीच वॉच ठेवत राहिलीस तर माझं करिअर मला अर्धवट सोडून घरी बसावं लागेल आणि मी असं कधीच होऊ देणार नाही. सुपर मॉडेल होणं हे माझं स्वप्न आहे आणि आत्तापर्यंत तुझंही होतं, हो ना? अजून काय मागवायचं? नाही बास. मजा आली पण. छान हॉटेल आहे. परत आपल्याला जेव्हा केव्हा बाहेर जायचं असेल तेव्हा आपण इथे जायचं. चालेल, पण आता निघूया ना? हो. येस सर. बिल प्लीज. सर पण तुमचं बिल ऑलरेडी पेड झालंय. पण आम्ही तर अजून दिलंच नाही. हो, पण त्या सरांनी बिल पेड केलंय. सो हाय विक्रम, कसं झालं डिनर? तू काय करतोस इकडे? खास डिनरसाठी आलो होतो इकडे. माझं एक खूप आवडतं हॉटेल आहे, एक्सप्रेशन. बघ ना विक्रम, आपली आवड किती मिळती जुळती आहे ना. आमचं बिल तुला देण्याची काय गरज होती? कम ऑन यार. अरे बिल मी दिलं काय किंवा तू दिलंस काय, काय फरक पडणार आहे?
तसंही देवयानीला तू ट्रीटसाठीच घेऊन आलायस ना? अच्छा, म्हणजे हे तुला माहिती आहे तरी सुद्धा तू... कम ऑन यार. नाहीतरी देवयानीला मी ट्रीट द्यायचं कबूल केलं होतं. मी इथे आलो, तुम्हाला पाहिलं, पण मुद्दाम डिस्टर्ब नाही केलं. एनिवे, इकडची फूड क्वालिटी खूप छान आहे ना? देवयानी कशी आहे? बरी आहे. बाय, गुड नाईट. बाय विक्रम. बाय देवयानी. समीक्षा, सोहम एवढा वेळ घराबाहेर असण्यामागे काय कारण असू शकेल? तो त्याचं मानसिक संतुलन तर हरवून बसला नसेल ना? नाही नाही, असं काहीच नसेल. पण तो गाडी घेऊन गेलाय. कदाचित गाडी बिघडली असेल किंवा ऍक्सिडेंट. नाही समीक्षा, अगं असंही असू शकतं की तो देवयानीला भेटायला गेला असेल. समीक्षा, आय एम सॉरी विक्रम. तू कशाला सॉरी बोलतेस? सोहममुळे तुझा मूड ऑफ झाला ना? मला खरंच वाटतं देवयानी, सोहमच्या बाबतीत काहीतरी त्याला काहीतरी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असावा. नाही, मला असं नाही वाटत. तसं नसेल तर मग तो हे सगळं मुद्दामून करत असावा. जाऊ देत ना, कशाला सोहमचा विषय. त्याचा विषय काढला की दोघांनाही त्रास होतो. फक्त तू तुझा मूड ऑफ नको करून घेऊस प्लीज.